पॅटर्न चेंज झालेला आहे. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल लर्न अबाउट ऍडजस्टमेंट. ऍडजस्टमेंट म्हणजे काय? सच इन्फॉर्मेशन विच इज नॉट इन्क्लुडेड इन ट्रायल बॅलन्स. जी इन्फॉर्मेशन ट्रायल बॅलन्स मध्ये इन्क्लूड केलेली नाहीये त्याला आपण काय म्हणतो? ऍडजस्टमेंट असं म्हणतो. तर प्रत्येक ट्रायल बॅलन्स मध्ये ट्रायल बॅलन्सच्या खाली एक ऍडजस्टमेंट देतात, तर ती कोणती असते? क्लोजिंग स्टॉक. तर ऍडजस्टमेंट कशी असते बघा, क्लोजिंग स्टॉक ऑफ ₹10,000, क्लोजिंग स्टॉक ऑफ ₹25,000 किंवा कॉस्ट प्राइस क्लोजिंग स्टॉक कॉस्ट प्राइस ₹10,000 अँड वाईल मार्केट प्राइस 12,000. अशा प्रकारची इन्फॉर्मेशन असते. सो वेन वी आर गोइंग टू रेकॉर्ड क्लोजिंग स्टॉक वी हॅव टू बी कन्सिडर विच एव्हर इज लेस. जर आपल्याला 2 क्लोजिंग स्टॉक दिलेले असतील तर जी एक मार्केट प्राइस असते आणि एक कॉस्ट प्राइस असते. ज्या क्लोजिंग स्टॉकची किंमत सर्वात कमी असेल ती आपल्याला क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट दाखवणं आवश्यक आहे. समजा आता क्लोजिंग स्टॉक ₹10,000 अशी आपल्याला ऍडजस्टमेंट दिली असेल तर मग याचे इफेक्ट काय होणार? तर सांगितलेलं आहे फर्स्ट इफेक्ट ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट असेट साइड. सो एव्हरी ऍडजस्टमेंट हॅव 2 इफेक्ट्स. प्रत्येक ऍडजस्टमेंटचे 2 परिणाम होत असतात. एव्हरी डेबिट हॅज टू बी गिव्ह क्रेडिट. प्रत्येक डेबिटची करस्पॉन्डिंग एंट्री क्रेडिटला करणं आवश्यक आहे. तर आपण पहिला परिणाम जरी क्रेडिटला करत असेल या साईडला लिहितो आपण. पहिल्यांदा आपण इकडे सेल्स आणि इकडे ओपनिंग स्टॉक लिहितो, पण शक्यतो क्लोजिंग स्टॉक आपण ट्रेडिंग अकाउंटच्या शेवटी लिहित असतो. तर समजा क्लोजिंग स्टॉकची किंमत आहे ₹10,000. ओके, सो फर्स्ट इफेक्ट जर आपण क्रेडिटला घेतला असेल तर सेकंड इफेक्ट आपण डेबिटला घेणं आवश्यक आहे. बिकॉज ट्रेडिंग अकाउंट लेफ्ट हँड साइड इज नोन एज डेबिट साइड अँड राईट हँड साइड इज नोन एज क्रेडिट साइड. As well as profit and loss account is also we have to show debit side on left hand side and credit side on right hand side shows credit side. तर ऍक्च्युअली ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिस 2 अकाउंट्स आर नॉमिनल अकाउंट. तर हे 2 अकाउंट असतात ना ते नॉमिनल अकाउंट आहे. हे अकाउंट नाहीये, हे बॅलन्स शीट आहे, स्टेटमेंट आहे. परंतु आपल्याला फॉर अंडरस्टँडिंग पॉइंट ऑफ व्ह्यू एक लक्षात घ्या, असेट साइड म्हणजे डेबिट साइड आणि लायबिलिटी साइड म्हणजे क्रेडिट साइड. आता डेबिट क्रेडिट लिहिणं अपेक्षित नाहीये आणि लिहू पण नका, परंतु समजण्याच्या दृष्टिकोनातून आपण ह्या गोष्टी या ठिकाणी लिहित आहोत. आता क्लोजिंग स्टॉकचा परिणाम जर एक परिणाम क्रेडिटला होत असेल तर दुसरा परिणाम डेबिटला होणं आवश्यक आहे. त्यामुळे आपण क्लोजिंग स्टॉकची जी अमाऊंट आहे ती कुठे लिहितो? बॅलन्स शीटच्या असेट साइडला लिहित असतो. म्हणजे काय झाला? एक परिणाम डेबिटला झाला आणि एक परिणाम क्रेडिटला झाला. दिस इज कंपल्सरी ऍडजस्टमेंट. असं कन्सिडर करा 99% प्रॉब्लेम मध्ये या ऍडजस्टमेंट विचारल्या जातात. ओके, सो नाव सेकंड ऍडजस्टमेंट आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. त्यालाच आपण काय म्हणतो? एक्सपेन्सेस ड्यू बट नॉट. त्यालाच आपण काय म्हणतो? अनपेड एक्सपेन्सेस म्हणू शकतो किंवा एक्सपेन्सेस पेएबल म्हणतो किंवा या ठिकाणी डबल लिहिलेले अनपेड एक्सपेन्सेस. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला ऍडजस्टमेंट विचारली जाते. तर मग आपल्याला सर्वांना माहित आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे काय? एक्सपेन्सेस विच इज ड्यू बट नॉट पेड. ओके, तर दिले बघा तुम्हाला काय दिलेलं आहे? खर्च केलेला आहे पण खर्चाचे पैसे आपण अद्याप दिलेले नाहीये. तर ऍक्च्युअली एक्सपेन्सेस म्हणलेलं आहे. आत्ताच आपण बघितलेलं आहे ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे नॉमिनल अकाउंट आहे. आणि नॉमिनल अकाउंटचा रूल्स काय सांगतो? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. या ठिकाणी आपण डायरेक्ट एक्सपेन्सेस दाखवतो, या ठिकाणी आपण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस दाखवतो, या ठिकाणी आपण डायरेक्ट इन्कम दाखवतो, या साईडला इनडायरेक्ट इन्कम दाखवतो. तर हा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस कोणता आहे? जर समजा तुम्हाला या ठिकाणी दिलेला असेल ऑलरेडी वेजेस दिला असेल आणि परत सांगितलं असेल अनपेड वेजेस, तर आपण काय करतो? ऍड करतो. आता हे वेजेसची अमाऊंट कुठे देतात? ट्रायल बॅलन्स मध्ये देतात. समजा ट्रायल बॅलन्स मध्ये ₹500 दिलेले आणि आउटस्टँडिंग सांगितले ₹200. मग 500 प्लस 200 आपण काय घेतो? ₹700. तर एक परिणाम जर आपण डेबिटला करत असो, ऍड इन पर्टिक्युलर एक्सपेन्सेस ऑन डेबिट साइड ऑफ ट्रेडिंग अकाउंट ऑर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, म्हणजे दोन्ही साईडला येऊ शकतात अनपेड एक्सपेन्सेस. जर या ठिकाणी घेतला असेल तर सेकंड इफेक्ट आपल्याला माहित आहे एव्हरी डेबिट हॅज टू बी गिव्ह इक्वल क्रेडिट. तर आपल्याला जर एक परिणाम डेबिटला दाखवत असेल तर दुसरा परिणाम आपण क्रेडिटला दाखवणार आहोत. आणि या ठिकाणी लिहिताना आपण काय लिहिणार आहोत? अनपेड वेजेस. आणि एकूण रक्कम किती ऍड केली आपण? ₹200. त्याचप्रमाणे असंही राहू शकतं, समजा एखादा खर्च आहे तो तुमचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा सुद्धा राहू शकतो, आहे का नाही? तुम्हाला मी आता सांगितल्याप्रमाणे एक जर परिणाम जर डेबिटला होत असेल तर दुसरा क्रेडिटला. मगाशी आपण काय केलं होतं?
एक परिणाम क्रेडिटला केला होता आणि दुसरा परिणाम डेबिटला केला होता. ओके, तर अशा प्रकारे एव्हरी डेबिट, एक जर परिणाम डेबिटला होत असेल तर दुसरा क्रेडिटला. नाउ हियर इफ वी आर गोइंग टू शो फर्स्ट इफेक्ट ऑन डेबिट साइड, सो वी हॅव टू शो सेकंड इफेक्ट ऑन क्रेडिट साइड, दॅट इज लायबिलिटी साइड. असंही राहू शकतं बऱ्याच वेळा आउटस्टँडिंग सॅलरी. तर अशा प्रकारे जर तुम्हाला सांगितलं असेल आउटस्टँडिंग सॅलरी, डायरेक्ट जरी सांगितलं असेल तर आपल्याला डायरेक्ट त्याचा इफेक्ट करणं आवश्यक आहे. आणि या ठिकाणी आपण काय लिहितो, आउटस्टँडिंग सॅलरी 100 रुपीज. म्हणजे काय झाला, जर समजा या साईडला किंवा या साईडला जर बॅलन्सेस ऍड होत असतील किंवा सेपरेट इफेक्ट दाखवत असेल तर त्याचा अर्थ असा झाला, वन इफेक्ट वी आर गोइंग टू शो ऑन डेबिट साइड, सेकंड सायमल्टेनियस इफेक्ट वी हॅव टू शो ऑन क्रेडिट साइड. त्याचा दुसरा परिणाम आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला दाखवणे खूप आवश्यक आहे. तर अशा प्रकारे आपण ही ऍडजस्टमेंट आणि ही ऍडजस्टमेंट कव्हर केलेली आहे. त्यानंतर वी आर गोइंग टू शो थर्ड ऍडजस्टमेंट. आपल्याला तिसरी ऍडजस्टमेंट लर्न करायची. ऍक्च्युली आपण आउटस्टँडिंग आणि प्रीपेड ह्या दोन गोष्टी आपल्या सर्वांना माहित असणं आवश्यक आहे. आउटस्टँडिंग म्हणजे काय की आपण खर्च करतो आणि त्याचे पैसे नंतर देतो. आता प्रीपेड, जसं आपण पोस्टपेड आणि प्रीपेड म्हणतो, पोस्टपेड म्हणजे आउटस्टँडिंग आणि प्रीपेड म्हणजे आपल्या सर्वांना माहित आहे आपण प्रीपेड रिचार्ज करतो, टीव्हीचा असेल मोबाईलचा असेल आपण रिचार्ज करतो. प्रीपेड, प्री म्हणजे अगोदर आणि पेड म्हणजे पैसे देणे किंवा ऍडव्हान्स एक्सपेन्सेस, एक्सपेन्सेस विच इज पेड इन ऍडव्हान्स. ओके, किंवा अनएक्सपायर्ड एक्सपेन्सेस म्हणा किंवा प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणा. तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे की ती म्हणजे आपण या साईडला दाखवत असताना खर्च फक्त करंट इयरचा खर्च दाखवू शकतो. मीन्स वी कॅन शो हिअर ओनली दोज एक्सपेन्सेस विच इज रिलेटेड टू करंट इयर ओनली. आपण या साईडला किंवा या साईडला फक्त चालू वर्षाचा खर्च दाखवू शकतो. समजा आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे इन्शुरन्स आणि त्याची रक्कम आहे 1200 रुपये. 12 महिन्याला 1200 रुपये आहे आणि आपण ते इन्शुरन्स पॉलिसी घेतलेली आहे समजा 1 ऑक्टोबरला. ऍक्च्युली आपण अकाउंट कधी क्लोज करतो, फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2021. समजा आता प्रत्येक वर्षी आपण फायनान्शियल इयरच्या एंडला अकाउंट क्लोज करतो. मग बॅलन्स शीट असेल किंवा ट्रेडिंग अकाउंट असेल किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल किंवा आणखीन कोणतेही बुक्स ऑफ अकाउंट आहेत ते आपण 31 मार्चला क्लोज करतो. सो हिअर आता इन्शुरन्स आहे, आपण समजा इन्शुरन्स पॉलिसी घेतलेली आहे 1 ऑक्टोबरला. तर 1 ऑक्टोबर 2022 आपला जो 30 सप्टेंबर 2021 अशी त्याची काय त्याचा पिरियड आहे. ओके, तर 12 महिन्याला आपण 1200 रुपये खर्च करतोय. जे पुढचे 6 महिन्याचे खर्च आहेत म्हणजे मार्च पर्यंत आपण जर महिने काउंट केले आहे का नाही, जसं तुम्हाला सांगतात या ठिकाणी प्रीपेड इन्शुरन्स, तर प्रीपेड पण आपण लेसच करणार आहोत किंवा असं सांगतात की इन्शुरन्स अमाऊंट पेड अप टू द 30 सप्टेंबर 2021. आणि जर समजा आपण अकाउंट क्लोज करतोय 31 मार्च 2021 ला, तर एकूण 6 महिने प्रीपेड होतात. कसे काय, मार्च नंतर महिने काउंट करा, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. तर 6 महिने, 12 महिन्याला 1200, तर 6 महिन्याला किती, तर ते 6 महिन्याला 600 रुपये हे प्रीपेड. तर प्रीपेड म्हणजे आपण ऍडव्हान्स मध्ये पेड केलेला आहे. तर ऍडव्हान्स म्हणजे नेक्स्ट इयरचा खर्च आपण या साईडला दाखवू शकत नाही, तर तो खर्च कुठे दाखवणार आपण बॅलन्स शीटच्या असेटला. मग इथं लिहिताना काय लिहिणार तुम्ही, प्रीपेड इन्शुरन्स आणि किती रुपये 600. मगाशी आपण इन्शुरन्स दाखवले, असे कोणतेही खर्च दाखवू शकतो. जसं वेजेस आहे, ऍडव्हान्स वेजेस, आपण कारखान्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांना सुद्धा आपण ऍडव्हान्स वेजेस देतो. किंवा या ठिकाणी कॅरेज इनवर्ड असेल तो सुद्धा आपण ऍडव्हान्स मध्ये खर्च दिला असेल कॅरेजचा. प्रीपेड म्हटल्यानंतर एक गोष्ट लक्षात घ्यायची, ती काय करणार आपण लेस करणार. समजा कॅरेज दिलं होतं तुम्हाला 500 रुपये आणि त्यामध्ये सांगितलं ऍडजस्टमेंट मध्ये प्रीपेड कॅरेज रुपीज 100, तर आपण काय करतो 500 मधून 100 मायनस केले तर हे राहिले किती 400 रुपये. जी काही अमाऊंट आपण मायनस करतो तीच अमाऊंट आपण असेटला लिहितो. इथं काय आपलं प्रीपेड वेजेस प्रीपेड कॅरेज. तर अशा प्रकारे आपण काय करतो, जेवढी काही अमाऊंट आपण लेस करतो ती या साईडला घेतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एव्हरी ऍडजस्टमेंट हॅव डेबिट 2 इफेक्ट्स, 1 इफेक्ट ऑन डेबिट साइड, अनदर इफेक्ट ऑन क्रेडिट साइड. आता इथून लेस करतो म्हणजेच आपण क्रेडिटला त्याचा इफेक्ट करतोय असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे एक परिणाम क्रेडिटला झाला आणि दुसरा परिणाम आपल्याला डेबिटला झाला. लेस करतो म्हटल्यानंतर एक लक्षात घ्यायचं क्रॉस कनेक्शन.
जेव्हा आपण मायनस करतो इथून मायनस होणारे बॅलन्सेस हे बॅलन्स शीटच्या असेटला जातात. ओके, आणि इथून मायनस होणारे बॅलन्सेस हे या साईडला जातात. म्हणजे थोडक्यात रूल्स काय सांगता येईल, मायनस म्हटल्यानंतर क्रॉस आणि ऍड म्हटलं तर स्ट्रेट. म्हणजे या साईडला बॅलन्सेस जे ऍड करतो ते लायबिलिटी साईडला, या साईडला आपण ऍड करतो ते लायबिलिटी असेट साईडला, इथं ऍड करतो इथे येणार. जर लायबिलिटी इन्क्रीज होत असेल तर एक्सपेन्सेस इन्क्रीज होणार. म्हणजे जर प्लस असेल तर या साईडला येणार, या साईडला प्लस केलं तर या साईडला येणार. ओके, प्लस म्हटल्यानंतर स्ट्रेट आणि लेस म्हटल्यानंतर क्रॉस. या साईड मधून लेस होणारे इथंच जाणार, या साईड मधून लेस होणारे इथंच जाणार, किंवा इथून लेस होणारे या साईडला जाणार. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या सर्व गोष्टीचा परिणाम दाखवायचा आहे. त्याच्यानंतर डेप्रिशिएशन. तर डेप्रिशिएशन ही एक ऍडजस्टमेंट खूप इम्पॉर्टंट आहे. डेप्रिशिएशन म्हणजे काय, आपल्याला एक सेपरेट टॉपिक आहे, पण लास्ट टॉपिक मध्ये लर्न केला. डेप्रिशिएशन म्हणजे काय, डेप्रिशिएशन मीन्स परमनंट अँड ग्रॅज्युअल डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ फिक्स्ड असेट. आपण असेट परचेस करतो आणि त्या असेटचा वापर केला काय न केला काय, त्या असेटची व्हॅल्यू ही कमी होत असते. ओके, तर कमी होणे हा लॉस आहे. समजा आपण कार घेतलेली आहे 10 लाखाची, आणि जर नेक्स्ट इयर मध्ये जर समजा ती कार विकण्यासाठी गेला तर 10 लाख रुपये मिळणार नाहीत, तर आपल्याला त्यापेक्षा कमी भेटणार आहेत. याचाच अर्थ काय, त्या असेटची व्हॅल्यू कमी झालेली आहे. सो डेप्रिशिएशन हा लॉस आहे. आणि ऍज पर द रूल्स ऑफ नॉमिनल अकाउंट, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. तर या ठिकाणी आपण घेतो कुठे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. आणि असेट्स मधून व्हॅल्यू कमी होणे म्हणजेच असेट्स डिक्रीज होणे. तर या ठिकाणी सांगितले, तुम्हाला काय सांगितले, लेस फ्रॉम फिक्स्ड असेट. समजा तुम्हाला सांगितलं होतं मोटार कार होती समजा एक 50,000ची, आणि त्यावरती तुम्हाला 10% डेप्रिशिएशन, प्रत्येक वर्षी तिची 10% व्हॅल्यू ही कमी होत असेल, तर मग किती कमी होणार, 50,000 मधून 5,000 गेले, राहिले किती, 45,000. सो वी हॅव टू शो ऑन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. मग डेप्रिशिएशन असं लिहिणार, आणि जर एकापेक्षा जास्त असतील तर त्याला हेडिंग देणार, आणि खाली असेटचं नाव लिहिणार. आपण काय लिहिणार, मोटार कार. किती रुपये आपण लेस केले, 5,000 रुपये. ओके, त्याचप्रमाणे समजा मशिनरी आहे, आणि मशिनरीवरती सुद्धा सांगितले, मशिनरीची किंमत होती 10,000 रुपये. ओके, आणि त्यावरती डेप्रिशिएशन सांगितले. समजा तुम्हाला अमाऊंट पण देतात, कधी कधी आपल्याला डेप्रिशिएशन काढायला सांगतात. समजा 2,000 रुपये आहे, तर असेटची व्हॅल्यू राहिली किती, 8,000. तर ऍक्च्युअल जी काय असेटची व्हॅल्यू कमी होत आहे तो आपला लॉस आहे, आणि तो लॉस आपण कुठे दाखवतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. या ठिकाणी काय म्हणून दाखवतो, डेप्रिशिएशन ऑन मशिनरी. हे 5,000 अधिक 2,000 झाले किती, 60,000. सो हिअर आपण आपला रूल्स मी मगाशी सांगितल्याप्रमाणे लेस होणारे बऱ्याच ऍडजस्टमेंट अशा आहेत, इथून लेस होणारे जातात कुठे, या साईडला जातात. म्हणजे वेन असेट इज गोइंग टू बी डिक्रीज, दॅट टाइम अवर लॉस इज गोइंग टू बी इन्क्रीज. तर आपला लॉस इन्क्रीज होतो. त्यानंतर आपल्याला लर्न करायचं आहे बॅड डेट्स. तर सर्वांना माहित आहे बॅड डेट्सची आपल्याला ऍडजस्टमेंट दाखवायची. मी हा भाग रफ करतो या ठिकाणी. ओके, तर बघा बॅड डेट्स म्हणजे काय, तर बॅड डेट्स मीन्स irrecoverable debts from the customers. Means when customer is not able to pay amount, that time that debt is known as bad debt. म्हणजे irrecoverable debts. आपण उधारीवर वस्तू विकतो, परंतु काही वेळेस कस्टमर काय करतात, आपले पैसे परत करू शकत नाहीत. समटाइम कस्टमर बिकम्स इनसॉल्वंट. काही वेळेस कस्टमर दिवाळखोर होतात. सो वेन दे आर नॉट ready to pay the amount of our due, that time that debt is known as bad debts. तर बॅड डेट हा लॉस आहे, पैसे बुडणे हा लॉस आहे. ज्याप्रमाणे आपण डेप्रिशिएशन लेस केलेलं आहे, त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी असेट्स मधून, डेटर्स मधून आपल्याला बॅड डेट्स वजा करायचे. आपण काय करतोय, तर सन्ड्री डेटर्स. समजा सन्ड्री डेटर्सची अमाऊंट आहे किती, 6,000 रुपये. ओके, तर एक लक्षात घ्या, एक सिक्वेन्स आहे. काय सिक्वेन्स आहे, मी मुद्दा म्हणून इथं BRD घेतलेलं आहे, BRD. ओके, बिरादर आडनाव लक्षात ठेवा, म्हणजे लक्षात राहून जाईल. ते सिक्वेन्स आहे. इफ यू आर गोइंग टू चेंज दॅट सिक्वेन्स, जर तुम्ही तो सिक्वेन्स लक्षात ठेवला नाही तर तुमचा प्रॉब्लेम चुकू शकतो. ठीक आहे, आता बॅड डेट सांगितलंय. समजा तुम्हाला या ठिकाणी बॅड डेट्स 500 रुपये, तर राहिले किती, 5,500 रुपये. ओके,
तर या ठिकाणी आपण घेतो हे बॅड डेट्स. जर तुम्हाला ट्रायल बॅलन्स मध्ये बॅड डेट्स दिले असेल तर त्याला ओल्ड म्हणतात. आणि समजा ओल्ड होते तुमचे 700 रुपये, आता हे न्यू किती आहे तुमचे 500 रुपये. तर यामध्ये काय करतो आपण ऍड करतो. ऍडजस्टमेंट मध्ये जी काही इन्फॉर्मेशन असते त्याला आपण न्यू म्हणतो आणि ट्रायल बॅलन्स मध्ये असते त्याला आपण काय म्हणतो ओल्ड म्हणतो. हे झाले तुमचे बॅड डेट्स. ओके. आणि त्यावरती प्लस आरडीडी सांगितलं असेल तर आपण काय करतो बॅड डेट लेस केल्यानंतर आरडीडी. ओके. तर बऱ्याच वेळा तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी आरडीडीची ऍडजस्टमेंट अगोदर देतात आणि बॅड डेटची नंतर देतात, परंतु लक्षात घ्या बॅड डेट लेस केल्यानंतरच आरडीडी लेस करायचं. समजा इथं 300 रुपये आहे, हे 5200 रुपये. तर आरडीडी प्लस आपण ह्याच्यामध्ये प्लस करणार आहोत आरडीडी. आणि ही सुद्धा कुठली आहे तुमची न्यू. किती ऍड करायचंय तुम्हाला 300 रुपये ऍड करायचंय. तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे हे सर्व ऍड करायचंय. ओके. त्याच्यानंतर ही आणि ही ऍडजस्टमेंट सिमिलर आहे, त्याचप्रमाणे डिस्काउंट सुद्धा सेमच आहे. आरडीडी म्हणजे काय रिझर्व फॉर डाउटफुल डेट. मीन्स there is a possibility some customer may be paid money and sometimes customer is not going to pay amount, so that case is doubtful. Means maybe or may not be, we can't say today. आपण आज सांगू शकत नाही आपले कस्टमर पैसे देतील नाही देतील, तो डाऊट आहे, म्हणून आपण रिझर्व मेंटेन करून ठेवतो, म्हणून या ठिकाणी लेस करायचंय. त्यानंतर डिस्काउंट. तर आपल्याला discount, sometimes we are going to give discount to our customer. Means when customer is going to pay amount immediately or sometimes customer is going to pay amount, that time we allow discount to them. तर आपण डिस्काउंट देतो कस्टमरला, तर डिस्काउंट काय करायचा असतो तो पण लेस करायचा असतो. ऍक्च्युली आपल्याकडे 5200 येणे होते आणि आपण त्यांना 200 रुपये डिस्काउंट दिला. ओके. तर ऍक्च्युअल अमाऊंट आपल्याला आलेली किती आहे 5000 रुपये. तर या ठिकाणी आपण लिहितो काय लिहिणार आहे डिस्काउंट अलाउड. तर अशा प्रकारे आपण काय करतो आणि ही जी अमाऊंट आहे डायरेक्ट तुम्ही आउटरला घेतलं तरी चालेल. ओके. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या सर्व ऍडजस्टमेंट दाखवायचे आहेत. सो माय डिअर स्टुडंट्स, प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब अवर चॅनल. थँक यू.